हाय नमस्कार, मी सुनंदा. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वराने प्रार्थना करते. आणि आता बघा ऊन छानच पडायला लागले म्हणून उन्हाळी वाढवणी पदार्थांची सुरुवात झालेली आहे. आता कोणी काय करते कोणी काय करते, तर मी आज वेफरपासून सुरुवात करते. तर आज मी वेफर बनवणार आहे. त्यासाठी घेतले हे 6 किलो बटाटे. फक्त 6 किलो बटाटे घेतले मी इथं. आणि ते छान मस्त स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतले. नंतर त्यासाठी अशी साल काढून घ्यायची, पूर्णपणे साल काढून घ्यायची. नाही साल काढली तरी सुद्धा चालतं, कारण सालीमध्ये जर कॅल्शियम असतं. पण तरी सुद्धा साल जर नाही काढली तर वेपर त्यासाठी मग साल काढूनच वेपर करायचे. तर मी बघा अशी साल काढून घेतलेली. सुनबाई मदत करते, तर सुनबाईने सर्व काही बटाट्यांची साल अशा प्रकारे काढून घेतलेली. आणि साईडलाच मी आता वेफर बनवते. तर बघा अशा प्रकारे ना माझ्याकडे ही वेफरची किसणी खूपच छान आहे. पटापट पटापट निघतात याच्याकडनं. आणि 10 किलोसुद्धा घेतले असते मी, पण लॉरीवाल्याकडे ना मोठे मोठे असे 6 किलो निघाले. मग सर्व काही छोटे छोटे होते, मग त्यासाठी मी काहीच घेतले नाही. हे मोठे मोठे 6 किलो तेवढेच घेतले आणि तेवढेच वेफर मी बनवणार आहे. बाकी नंतर बनवेल. बघा खूपच छान मस्त असं गोल वेफर पडतात याच्याने आणि पटापट किसले पण जातात. बघा आपण वरून किसले का खाली छान मस्त असे वेफर निघतात. ही अशी किसणी घ्यायची, म्हणजे आपल्याला वेफर करायला पण वेळ लागत नाही. माझं तर मशीन पण येते वेफर करायचं, पण माझं मिक्सर बिघडलं ना, त्यासाठी माझं ते बंदच पडलेलं आहे. आता मी चपातींचं पीठसुद्धा त्याच्यावर भिजत नाही, कारण मिक्सरच बिघडून गेलेलं आहे माझं. छोटं मिक्सरवर मी तोपर्यंत आता दकावते. तर त्यासाठी बघा, तर अशा प्रकारे मी वेफर इथं करून घेते. अजून एक दोन बटाटा तुम्हाला मी किसून दाखवते इथं बघा. आणि छानच हे वेफर मस्त. आणि आमच्या घरी ना जास्त चकल्या कोणी एवढ्या खात नाही, वेफरच जास्त खातात. बघा हे असं पडतात छान. आता हे अशाच प्रकारे मी सर्व काही बटाट्यांचे असे वेफर मी करून घेणार आहे. आणि माझ्या ताईंनो दादांना व्हिडिओ पूर्ण वॉच करा. तर बघा अशा प्रकारे मी सर्व काही वेफर इथं किसून घेतलेले आणि बघा छानच एकसारखे मस्त सारखे बटाटे राहिले ना, सारखेच वेफर येतात बघा. आता मी हे पाण्यामध्ये धुवून या दुसऱ्या पाण्यामध्ये टाकणार आहे. हे बघा छानच आलेले आहे ना. तर आता या पाण्यामध्ये टाकते मी, या पाण्यामध्ये काढून या पाण्यामध्ये टाकते, कारण की ते सर्व काळं पाणी निघून जाताना आपले वेफर्स खूप पांढरे शुभ्र येतात मस्त, त्यासाठी. तर बघा मी हे सर्व वेफर आता या मोठ्या टबमध्ये टाकून दिलेले. छोट्या टबमध्ये मधून काढले आणि मोठ्या टबमध्ये मी आता हे ट्रान्सफर करून दिले. आता मी इथं आहे ना छोटासा तुरटीचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे मी, बारीक करून घेतलेले. बघा आता आपल्याला याच्यामध्ये वेफर्समध्ये टाकायचे येते तुरटी, कारण की आपले वेफर पांढरे शुभ्र येतात त्यासाठी. आणि आता मी झाकून रात्रभर असंच राहू देणार आहे. हे रात्रभर असंच राहू देणार आहे, मी झाकून देते आता. तर बघा सकाळ झाले. मी हे सर्व काही वेफर डालक्यामध्ये नितळायला ठेवले, काढून घेतले सर्व. डालक्यामध्ये मी हे नितळायला ठेवलेले आहे. इथं सगळा माझा भांड्यांचा पसारा पडलेला आहे. तर हे घासलेले भांडे इथं पडलेले आहे. आणि मी तर पाणी उकळायला ठेवलेले आहे. आणि आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकायचे. तुमच्या जेवढे वेफर असेल त्याच्या हिशोबाने मीठ तुम्ही टाकू शकता. तर बघा आता पाणीसुद्धा उकळायला लागलं. मी इथं वेफर सर्व काही इथं टाकून देणार आहे. आणि 6 किलो आहेत, तर मग एकच पातेल्यामध्ये सर्व काही मावून जातील. हे असं भरलेलं दिसेल, पण थोड्या वेळाने पूर्ण खाली खसकून जाईल.
शिजता शिजता पूर्ण खाली चालले जातात। हे बघा अशा प्रकारे मी एकदा हे असं मिक्स करून घेणार आहे। आता झाकून देणार आहे मी। आणि बघा आता आहे ना 20 मिनिटं झालेले, आपले वेपर इथं शिजून झालेले। हे बघा पूर्णपणे शिजून झालेले। मी आता ज्या डालक्यामध्ये निथळायला ठेवले होते ना त्याच डालक्यामध्ये मी हे वेपर काढून घेणार आहे। पूर्ण उलट पलट करून दिले मी, म्हणजे सारखे शिजले जातात। मग परत 2-5 मिनिटं मी इथं झाकून दिलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता आता तर फोड पण यायला लागले, म्हणजे आपले वेपर छानच झाले। मी आता काढून घेते डालक्यामध्ये। पूर्ण वेपर मी इथं काढून घेणार आहे आता डालक्यामध्ये। त्यानंतर आता मी हे वरती घेऊन जाणार आहे टेरेसवरती, थोडा वेळपर्यंत गार होऊ देईल। त्यानंतर टेरेसवर आली मी। आता बघा हे सर्व काही गार झाले। मी आता आपल्याला एक एक करून असे पटापट हे वेपर सर्व काही पसरून घ्यायचे अशा प्रकारे। आणि पटकन पसरले पण जातात, काही वेळ लागत नाही। फक्त थोडे गार होऊ द्यायचे आणि 2-2 हाताने पटापट असं पसरवायचे, म्हणजे पटकन पसरवले जातात आणि एकच दिवसामध्ये हे सुकले सुद्धा जातात। आणि जास्त बारीक वेपर मला आवडत नाही, थोडेसे जाडसरच राहू देते मी, म्हणजे खायला छान लागतात। आणि जास्त बारीकचा चुरा पण होऊन जातो। बघा अशा प्रकारे मी एक एक सर्व काही पसरून देते। मोठे बटाटे घेतले की आपल्याला पसरवायला पण वेळ लागत नाही। आता सर्व काही मी अशा प्रकारे पसरून दिलेले आहे। तर चला, पहिली सुरुवात माझी वेपरपासूनच झालेली। तर वेपर माझे हे सर्व काही टाकले गेलेले आहे। अशा प्रकारे सर्व वेपर माझे इथं टाकून झालेले। आणि आता बघा मी ज्या काही काल मिरच्या खुडल्या ना तो पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे। तर त्या मिरच्या मी आता इथं बघा खोडून काढून ठेवल्या आणि आता इथं उन्हामध्ये मी सुकायला टाकणार आहे। अशा प्रकारे मिरच्या मी उन्हामध्ये सुकायला टाकले आणि हे वेपर सुद्धा सर्व काही माझे टाकले गेलेत। बघा आता मिरच्या पण टाकल्या गेल्या आणि वेपर पण तुम्हाला दाखवते मी। हे बघा वेपर पण टाकले गेले, मिरच्या पण टाकल्या गेल्या। अशा प्रकारे आणि आता आहे ना काढायच्या टायमाला आठवणच राहिली नाही आम्हाला, तर थोडं अंधार पडून गेलेलं आहे, तेव्हा आठवण आली की आपले वेपर टाकलेले असं। तर आम्ही आता आलेलो आहे काढायला। तर आता इथूच झाकून जाणार आहे मी आणि थोडेसे घेऊन जाणार आहे फक्त खाली। तर एवढे वेपर मी खाली घेऊन आले आणि ते वेपर तिथंच झाकून आली। तर बघा तुम्हाला मी आता हे वेपर तळून दाखवते। बघा खूपच छान झालेले आणि मस्त पांढरे शुभ्र पण बघा दिसायला पण छान। आणि थोडी तुरटी जर टाकली ना वेपर आपले लाल अजिबात होत नाही, असे पांढरे शुभ्र राहतात।
कितीही वेळ तळा तुम्ही, पांढरे शुभ्रच राहतात बघा. आणि थोड्याशा तेलामध्ये पण हे वेपर तळले जातात. थोडं तेल राहून गेलं ना, ते निथळून घेते. तर बघा, तर अशा प्रकारे वेपर मी तळून दाखवले तुम्हाला. आणि बघा, सुनबाईने जास्त मेहनत केली. हे बघा, अशा प्रकारे वेपर माझे इथं तळून झालेले आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि वेपरसुद्धा कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग आजपुरता एवढाच व्हिडिओ आहे. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय. आणि माझ्या सर्व गोड ताईंना एक विनंती, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा किती कुरकुरीत आणि किती मऊसूत अशी मस्त नरम तुम्हाला बघा मी तोडून पण दाखवते आणि चुरासुद्धा करून दाखवते. बघा, पूर्ण मस्त झाले वेपर आणि एकच दिवसामध्ये पूर्ण खणखणात होऊन गेले. तर अशा प्रकारे आपले इथं वेपर झालेले आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.